9वा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतला सादर करताय, मोठ्या आशा अपेक्षा आहेत. 9वा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन सादर करतायत. गरीब आणि मध्यमवर्गीयांना नाकी 9 त्याने आणू नये म्हणजे झालं. वर्षानुवर्षाची ही प्रथा परंपरा आहे. फार मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या जातात आणि शेवटी उद्योगपती, धनिक, व्यापारी यांचा हा मुळे सध्याचा राजकीय पक्ष, सत्ताधारी पक्ष मार्गाने किंवा आडमार्गाने त्यांचंच हित साधलं जातं आणि गरिबांच्या बाबतीत फक्त घोषणा होतात. त्याच्यामुळे आता निर्मलाबाई त्यांच्या पर्समधून काय काढतायत याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे, त्या देशाचंही लक्ष आहे. अर्थात किती घोषणा केल्या. आत्ता जे आर्थिक सर्वे आला त्याच्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेची काय अवस्था आहे आणि ज्या लोकप्रिय योजना निवडणुकीच्या निमित्तानं लाडली बहीणसारख्या वगैरे राबवल्या जातात त्याच्यामुळे तिजोरीवरती कसा भार येतो आणि राज्य कसं कर्जबाजारी होतं याच्यावरती प्रकाश पाडलेला आहे. तरी आज आम्ही अपेक्षा ठेवतो की या देशामधला बहुसंख्य मध्यमवर्गीय आणि गरिबांना निर्मला सीतारामन काहीतरी देतील. निवडणुका संपलेल्या आहेत त्याच्यामुळे अशा घोषणा निवडणूक काळामध्ये होतात. आता 2 वर्ष पिळून काढतील. हो, काल पहिल्या उपमुख्यमंत्री महिला सुनेत्रा पवार हे झाल्या, त्यांनी शपथ घेतली आहे. काय सांगणार सर्कमस्टन्सेस बघून शपथ? नाही, मी इतकंच सांगेन, सगळ्यात आधी मी नरेंद्र मोदींचं अभिनंदन करेन, प्रधानमंत्री, की त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री, मी महिला किंवा पुरुष म्हणणार नाही बरं का, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्या सक्षमपणे या राज्याचं काम करतील अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. प्रधानमंत्री मोदींचं अभिनंदन मी यासाठी करीन, आम्ही करतो की सातत्याने ते इतरांवरती घराणेशाहीचा आरोप करत असतात, घराणेशाहीची चिखलफेक करत असतात अनेक आहेत. मग ठाकरे परिवार असेल हा, आणि नरेंद्र मोदी कधी महाराष्ट्रामध्ये आले की ठाकरे का परिवारवाद, इसका परिवारवाद, गांधी का परिवारवाद, पण त्यांनी सुनेत्रा ताईंचं अभिनंदन करून स्वतः जे आरोप करतात घराणेशाहीचे इतरांवर, त्यातून मुक्ती मिळवली बरं का. त्यांना मोक्ष प्राप्त झाला काल की त्यांनी सुनेत्रा ताई अजितदादा पवार यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच्यामुळे आतापर्यंत ते जे घराणेशाहीवर ते आरोप करत होते, घराणेशाहीवर चिखलफेक करत होते, त्यातून त्यांना मोक्ष मिळाला त्या पापातून.